की देऊळ बंद असेल किंवा सर सेनापती हंबीरराव मोहिते सिनेमा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिनेमामध्ये काम करताना अभिनेता म्हणून काय वेगळं म्हणजे बऱ्याच वेळा ऐतिहासिक सिनेमा करताना वेगळी गोष्ट करताना तुम्हालाही शिकायला मिळतं आणि म्हणजे असं हंबीरराव करताना अजून वेगळं काय म्हणजे प्रवीण दादा तर आहेच म्हणजे त्यांनी ते केलं पण तुम्ही वेगळे काय प्रयत्न केले किंवा कशी करतो नाही बघ, परत मी त्याच्यावर येतो. एक अभिनेता म्हणून म्हणशील तर ऐतिहासिक चित्रपट करताना अवघडच असतो. बरोबर आहे. कारण परत तुला ते तसं त्या पद्धतीने एक तर तुझी देह म्हणजे ते सगळं बरं कॉस्ट्युम त्याचे ते सगळे सगळं हा ते तसं मेकअप येतं. दाढ्या मिशा सगळं एकदम सगळं लावलं दाढ्या जातं. मिशा आपलं आलं फेटा बिटा तो आपलं ओरा सगळं पण ठेवावा लागतो ते त्याला. सगळं त्याला लागतं. परत ती भाषा आलीच परत तशा पद्धती ते खरं तर ऐतिहासिक बरं चूक नाही व्हायला पाहिजे बरोबर आहे. ह्याची पण काळजी घ्यायला लागते. हम्म. पण ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती सगळ्यात डेंजर आहे भाऊ, भयंकर. आता तुझ्याकडेच काम केलंय हो. सासवडला तुला माहितीये. हंबीरराव मोहितेचा आपण मग केलं. एक दिवस एकच कसं दिवस. झालं तिथून आम्ही महाबळेश्वरला गेलोय आणि बरोबर. पण ऐतिहासिक चित्रपट करताना अवघड आहे आणि आताच्या पुढच्या परिस्थितीत तर जास्तीत जास्त अजून अवघड होत जाईल. कारण ऐतिहासिक चित्रपटांसाठी लागणाऱ्या ज्या जागा आहेत लोकेशन सगळे आपले नाही आता ती हळूहळू कमी होत संपायला चालली लागली. सगळी. मंदिरं नाही, बरोबर. मंदिरांना रंग देऊन ठेवले. जीर्णोद्धार करायच्या नावाखाली रंग सगळं हा ऑइल पेंट मारलाय बरोबर आहे. मंदिरांना, त्याच्यामुळे तिथं प्रॉब्लेम आहे. तुला म्हणजे आता गड किल्ले तर आपले पवित्र जागा आहेत हो, हो. जगातल्या. बरोबर. त्यामुळे आपण तिथं त्याचा आब राखून मान राखूनच जे काही करू शकतो. पण अशी खूप कमी जागा आहेत की जिथं करू शकतो काम. डायरेक्ट सेटच लावावा लागतो. डायरेक्ट सेट लावायला लागतो. पण मराठीच्या ह्याने मग तुला माहिती आहे कित्येकदा परवडत नाही. एक एनडी स्टुडिओ सारखा एक चांगला पर्याय आपल्याकडे आहे. बरोबर. पण ऐतिहासिक चित्रपट आणि तू म्हणतो तसं वेगवेगळे कॅरेक्टर जसं तसं म्हणताना करताना वेगवेगळा विचार करतोच आपण. बरोबर आहे. आता ते आंबेरावचं येसाची कंका होतं. हो, हो. तर ते ऐतिहासिक कॅरेक्टर आहे. ह्याच्याच उलट तू तो सरला एक कोटी बघितला. हो, पाहिलं की. त्यात तो कॉमेडी होता. हां. ती कॉमेडी येतं तो नाही त्याच्यामुळे आता जसं पेट्याबाईचं वेगळं आहे, रेगेमधला हां ना, वेगळं आहे. तो वेगळा एमबाई वेगवेगळ्या वेगळा. शेड तुमच्या यातून हां, दिसतात. एमबाई वेगळा, पिट्याबाई वेगळा, येसाची कंक वेगळे. बरोबर. त्याच्या बरोबरीने तो मुकादम त्या सरला एक कोटी हो, मधला वेगळा, हो. नवरदेव BSc ॲग्री मधला तो मोठा भाऊ आहे, येस, येस. तो वेगळा.